झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित पवारांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केलाय। शरद पवारांनी अजित पवारांचा राजीनामा मागे घेण्याचा प्रश्नच नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं। त्यामुळे अजित पवारांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली। मात्र यापुढे अजित पवार आता नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। धडाकेबाज आणि झटपट निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नेहमीच्याच धडाडीनं उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला आणि काका शरद पवारांनी तो मंजूर सुद्धा केला। 4 दिवसांच्या राजीनामा नाट्यानंतर अजित पवार आता विधिमंडळ पक्षनेतेपदी कायम असले तरी सरकारच्या बाहेर आहेत। चौकशी आणि आरोपांचा धुरोळा खाली बसल्यानंतर ते सरकारमध्ये परततीलही। मात्र तोपर्यंत काय हा खरा सवाल आहे। या मधल्या काळात स्वतः अजितदादा, राष्ट्रवादीतलं अंतर्गत राजकारण आणि काँग्रेस राष्ट्रवादीतले संबंध यात काय बदल होतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। या अनुषंगानं काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात। अजित पवारांचे निष्ठावंत आमदार त्यांच्या सोबत राहणार का? अपक्ष आमदारांची साथ कायम राहणार का? अजित पवार स्वतःच्या स्वभावाला मुरड घालण्यात यशस्वी होतील का? पक्षातल्या वजनदार नेत्यांना मॅनेज करण्याची कला शिकणार का? पक्षात आणि पक्षाबाहेरही आपली स्वीकारार्हता वाढवण्यात यशस्वी होणार का? 2014च्या निवडणुकीचं राजकारण अजित पवारांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे नक्कीच। पण काकांप्रमाणे बेरजेचं राजकारण करण्याची कला ते अवगत करून घेतात की नाहीत यावर त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य आणि 2014च्या निवडणुकीचं चित्र अवलंबून असेल। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।